नमस्कार, प्रतिभा पी डिझायनर या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर बघा, आपले जे मोफत अरीवर्क ॲडव्हान्स अरीवर्कचे जे क्लास चालू झालेले आहे आपल्या प्रतिभा पी डिझायनर या चॅनलवरती। तर बघा, इथे आत्तापर्यंत आपले 2 व्हिडिओ जे आहे ते कंप्लीट मी तुम्हाला अपलोड केलेले आहे आणि त्या 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सर्व आपलं जे अरीवर्कसाठी जे ॲडव्हान्ससाठी आपल्याला सामान लागणार आहे त्याची संपूर्ण माहिती मी तुम्हाला त्यामध्ये दिलेली आहे। त्याचबरोबर त्यानंतर मी तुम्हाला सामानाची यादीही सेपरेट व्हिडिओमध्ये सेकंड व्हिडिओमध्ये दिलेली आहे। तर बघा, तुम्ही सर्वांनी ते 2ही व्हिडिओ नक्की बघितले असतील। ज्यांनी कोणी नसेल बघितले तर ते नक्की बघा, म्हणजे तुम्हाला आपल्या ॲडव्हान्स अरीवर्कसाठी कुठलं सामान लागणार आहे याची माहिती तुम्हाला मिळून जाईल। ठीक आहे, त्याचबरोबर तुम्हाला यादीही मिळेल। तर अशा प्रकारे मी 2 व्हिडिओ आत्तापर्यंत अपलोड केलेले आहे। तर बघा, 2 व्हिडिओमध्ये बराचसा अंतर जो आहे तो पडलेला आहे। तर तो का पडलेला आहे बघा, आता गणपती बसलेले आहेत, गणपती बसले त्यानंतर महालक्ष्म्या असे आपले वेगवेगळ्या प्रकारे जे सण आहेत ते चालू झालेले आहेत आणि त्यामुळे मलाही व्हिडिओ बनवायला वेळ मिळाला नाही। आणि अजूनही आता बघा, आपलं पुढे नवरात्र ठीक आहे। तर अशा प्रकारे आपले जे सण आहेत तर त्याच्यामुळे अजूनही याच्यामध्ये अंतर पडू शकतं। एका दिवसाआड व्हिडिओ टाकू शकते किंवा 2 दिवसाआड। त्याचबरोबर मला मी साधे जे आपले साधे ब्लाऊज असतात तेही शिवते, त्याच्यामुळेही मला हे व्हिडिओ जे आहे ते बनवण्यासाठी वेळ भेटत नाही। जसा मला वेळ मिळतो तसे मी व्हिडिओ बनवत असते। ठीक आहे, तर बघा, आता सणवार आहे त्याच्यामुळे मला जास्त अरीवर्कपेक्षा जास्त साधे जे ब्लाऊज आहेत ते शिवून द्यायचे असतात। ठीक आहे, तर तुम्हाला साध्या ब्लाऊजचे नक्कीच व्हिडिओ येईल। ब्लाऊजचे क्लास आपल्याला घ्यायचे होते, तर त्याचे मी व्हिडिओ या अगोदर बनवून ठेवलेले आहे बरेचसे। तर ते तुम्हाला मी एका पाठोपाठ एक, जर अरीवर्कचे व्हिडिओ जे आहे ते नाही बनवता आले तर मी तुम्हाला ते आपले जे ब्लाऊजचे क्लासचे आहे ना ते नक्की शेअर करेन। ज्यांना कुणाला ब्लाऊज क्लास करायचा आहे त्यांनी ते व्हिडिओ नक्की बघा। ठीक आहे, तर बघा, आता अरीवर्कमध्ये बऱ्याच अशा कमेंट होत्या। अगोदर आपण त्याचं उत्तर बघूया आणि नंतर पुढचा जो आपला आज आपण नवीन काय शिकणार आहोत ते बघूया। ठीक आहे, तर बघा, सगळ्यात महत्त्वाची कमेंट म्हणजे मी तुम्हाला एक आजच काल व्हिडिओ जो अपलोड केलेला आहे की ब्लाऊज डिझाईनवरतून प्राईस कशी ठरवायची किंवा कस्टमरला कशी ती प्राईस सांगायची। तर त्याच्यावरून अशा कमेंट आलेल्या आहे की बघा, जो आपला ब्लाऊज तयार असतो आणि त्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे। तर बघा, आपला जो रेडीमेड ब्लाऊज असतो अगोदर आपण शिवलेला आहे आणि त्यावरती जर आपल्याला वर्क करायचं असेल तर बघा, शक्यतो आपण जसं ब्लाऊज पीसवरती अरीवर्कच्या सुईने वर्क करतो तसं वर्क त्यावरती होत नाही। मी इथे क्लिअरली सांगते तुम्हाला। ठीक आहे, परत त्याच कमेंट यायला नको आणि तुमच्याही मनात तेच की मी याच्यावर सुंदर असं वर्क करेन, तुम्ही वेगवेगळे स्वप्न बघू नयेत। ठीक आहे, कारण बघा, अरीवर्कच्या सुईने आपण जशा प्रकारे वर्क करतो तसं त्याच्यावरती वर्क होत नाही। तर आपल्याला हे मण्याचं जर वर्क करायचं असेल तर बघा, तिथे आपण लावतो तेव्हा असं वाकडं तिकडं हे मण्याचं वर्क होतं। त्याचबरोबर आपण शुगर बीडचं हे कितीही परफेक्ट असे लावले तरीही ते वाकडे तिकडे होतात। ठीक आहे, आपण चिटकून लावले, स्टिच करून लावले तरी ते तसेच होतात। ठीक आहे, तर आपण करू शकतो वर्क, परंतु साधं जास्त वर्क आपण त्यावरती करू शकत नाही। साधं वर्क व्यवस्थित होतं त्याच्यावरती। मी त्याच्यावरही लवकरच व्हिडिओ तुम्हाला शेअर करणार आहे। तर ह्या अशा थोड्या ज्या अडचणी आहेत त्या बघून मला व्हिडिओ बनवून तुम्हाला शेअर करायचे असतात। तर बघा, आणि अजून एक महत्त्वाचं म्हणजे मी जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे तर बघा, तुमची जी स्टिचिंगची जी शिलाई असते ब्लाऊज स्टिचिंगची तर ती सेपरेट घ्यायची आहे। ही फक्त तुम्हाला अरीवर्कची जी डिझाईन आहे तेच मी तुम्हाला त्याचीच प्राईस सांगितलेली आहे। तुम्ही जर ब्लाऊज स्टिच करून देणार असाल तर तुम्ही त्यामध्ये अजून 500 रुपये किंवा 400 रुपये ॲड करून तुम्हाला ती शिलाई सांगायची आहे। तर बघा, आता जो ब्लाऊज आहे, आपण जरी समजा एखादा साधा ब्लाऊज आहे आपण त्याचे 300 रुपये घेत असाल तर
कसं आहे, इथे आपल्याला हा जो अरीवर्कचा ब्लाऊज आहे या स्टिच करण्यासाठी आपल्याला सिंगल फोड जो आहे तो यूज करावा लागतो. ठीक आहे, सिंगल फोड आणि डबल फोड हे दोनही आपल्याला ब्लाऊज स्टिच करताना, अरीवर्कचा ब्लाऊज स्टिच करताना आपल्याला दोन्ही फोड जे आहे ते यूज करावे लागतात. त्यासाठी कसं आहे, तर आपल्याला ते वेळोवेळी चेंज करावं लागतात आणि त्याच्यामुळे आपल्याला वेळ लागतो. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही अजून 100 किंवा 150 किंवा 200 रुपयेही जास्त घेतले तरीही चालू शकते. कारण बघा, तुम्हाला 10 वेळा तो फूड चेंज करायचा, परत डबल फूड लावायचा, परत सिंगल फूड लावायचा. ठीक आहे, तर त्यासाठी तुम्ही अशा प्रकारे किंवा 100 रुपये जरी घेतले तरी ते पुष्कळ होतात. ठीक आहे, तर अशा प्रकारे तुम्ही त्याची शिलाई जी आहे ती घेऊ शकता. तुमची जी शिलाई आहे त्याच्यापेक्षा 100 ते 150 किंवा 200 रुपये जास्त घेऊ शकता तुम्ही. तर अशा प्रकारे आहे. तर बघा, त्या व्हिडिओमध्ये एवढंच सांगायचं राहिलं होतं की यामध्ये शिलाई जी आहे ती ॲड केलेली नाही, तर तुम्ही ॲड करू शकता. आणि त्या जे शिलाई सांगितलेल्या आहेत, तर बघा, एरियानुसार आपले अरीवर्कचे जे प्राईज आहे ते वेगवेगळे असू शकतात. हेही मी तुम्हाला त्यामध्ये सांगितलेलं आहे, त्यामुळे तर हे लक्षात घ्यायचं आहे. ठीक आहे, तर बघा, आता अजून एक म्हणजे काय, तर आपला जो ॲडव्हान्स अरीवर्कचा क्लास चालू झालेला आहे. बघा, आपला जो बेसिक अरीवर्कचा क्लास चालू झाला होता तेव्हा आपल्याला भरपूर असा प्रतिसाद मिळाला होता, जेव्हा आपला बेसिक अरीवर्क चालू झालं होतं तेव्हा. ठीक आहे, तर आपण त्या पद्धतीने जर घेतलं तर आपला जो ॲडव्हान्स हा क्लास चालू झालेला आहे, तर याला आपल्याला तसा काही एवढा प्रतिसाद मिळालेला नाही. प्रतिसाद म्हणजे 10% सुद्धा आपल्याला ॲडव्हान्स क्लासला प्रतिसाद मिळालेला नाही. तर बघू, आपण अजून 2-3 व्हिडिओ अपलोड करणार आहे. आपल्याला व्यवस्थित जर प्रतिसाद मिळाला तर आपण त्याचे पुढचेही व्हिडिओ अपलोड करूयात. परंतु बघा, याला मलाही वेळ लागतो. हे जे अरीवर्कचे हे ब्लाऊज आहे, हे जे डिझाईन आहे, याला खूप वेळ लागतो. ठीक आहे, तर आणि माझं कसं आहे, मी बाकीचे ब्लाऊज स्टिचिंग करते, त्यामुळे मला तिकडेही वेळ द्यावा लागतो. तर ते व्हिडिओ कसे बनवलेले असतात, म्हणजे ब्लाऊज शिवता शिवता ते व्हिडिओ अगदी सहज बनवू शकतो. तर फक्त त्याचं कसं असतं, एडिट आणि आवाज द्यायचं काम असतं. परंतु इथे मला सेपरेटली बसून हे बनवावं लागतं. तर चांगला प्रतिसाद जर मिळाला तर बनवायलाही काहीही वाटत नाही. परंतु प्रतिसाद जर मिळाला तर बघा, त्याच्यामध्ये इंटरेस्ट राहत नाही. तर असंच काही, तर त्याच्यामुळे चांगला प्रतिसाद जर मिळाला तर आपण हे व्हिडिओ जे आहे हे पुढे कंटिन्यू करूया. फक्त हे थोडेसे सणवार जे आहे हे गेले की त्यानंतर अगदी तुम्हाला रोज हे व्हिडिओ येणार आहे. फक्त आता हे थोडेसे एखाद्या वेळेस नाही होत किंवा काहीतरी प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे व्हिडिओ बनवणं नाही होत. तर हा व्हिडिओ मी एकत्र बनवून ठेवू शकते, म्हणजे बघा, एका दिवसात 2 वगैरे बनवून ठेवू शकते. परंतु कसं आहे, तुम्हालाही कमेंट्सचं उत्तर द्यायचं असतं. तर मग कसं असतं, आजच्या कमेंट्सचं जे उत्तर आहे ते मी तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये देत असते. ठीक आहे, त्याच्यामुळे मी हे बनवून ठेवत नाही. तर एखाद्या वेळेस जर वेळ मिळाला तर मी बनवून पण ठेवते आणि तुम्हाला जे कमेंट्स आहे त्याचं उत्तर मी त्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये देत असते. ठीक आहे, तर अशा प्रकारे चला, आता हे भरपूर झालेलं आहे सांगून. तर आता आपण आज आपला जो ॲडव्हान्स क्लास आहे तर त्याचा 3रा क्लास चालू केलेला आहे. तर यामध्ये आपण काय शिकणार आहोत, तर बघा, सगळ्यात अगोदर मी असा विचार केलेला आहे की आपण आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा शब्द तो म्हणजे, हे बघा, इथे मी थोडंसं पेन्सिलनी ड्रॉ केलेलं आहे, तुम्हाला दिसत असेल. ठीक आहे, तर हा आपण कशा प्रकारे बनवायचा आहे मी तुम्हाला आज सगळ्यात अगोदर, जो आपला ॲडव्हान्स क्लास आहे यामध्ये सगळ्यात अगोदर जो आपल्या आयुष्यातला सगळ्यात महत्त्वाचा, बघा, आपण जेव्हा जन्म घेतो तेव्हाही आपल्यासाठी हा शब्द जो आहे तो खूप महत्त्वाचा आहे आणि जेव्हा आपण आई होतो तेव्हाही आपल्यासाठी हा शब्द खूप महत्त्वाचा असतो. तर आज मी तुम्हाला हा शब्द कशा प्रकारे काढायचा आहे
ते शिकवणार आहे आणि याला वर्क कसं करायचं आहे ते शिकवणार आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे आई शब्द जो आहे तो कसा बनवायचा, म्हणजे बघा याचे फॉन्ट वगैरे ते पण व्यवस्थित आले पाहिजे. आपण आई अगदी सहज बनवू शकतो, काही प्रॉब्लेम नाही, परंतु ब्लाऊजवरती बनवताना कशा प्रकारे बनवायचं आहे तेही खूप महत्त्वाचं आहे. असं आपण आई शब्द इझिली लिहून टाकतो, ठीक आहे, परंतु त्याचा काना ह्युइलँटी वगैरे याचे आकार ते कसे द्यायचे आहे तेही खूप महत्त्वाचे आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि चॅनलवरती जर कुणी नवीन असेल आणि अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्यासमोरील बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा तो तुम्हाला लगेच मिळेल, म्हणजे जास्त व्हिडिओ जो आहे तो तुम्हाला शोधावा लागणार नाही. आणि त्याचबरोबर आपले व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर आपल्या व्हिडिओला नक्की लाईक करा. तर आजचा हा व्हिडिओ खूप सुंदर होणार आहे, सगळ्यांनाच नक्की आवडणार आहे. ज्यांना ज्यांना आवडलेला आहे त्यांनी नक्की मला कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला आहे. ठीक आहे, लाईकवरून तर मला कळतंच किती जणांना व्हिडिओ आवडलेला आहे. ठीक आहे, तर चला मग आता बघा, सगळ्यात अगोदर काय करायचं आहे, आता मी इथे थोडंसं पेन्सिलने आणि तुम्हालाही हे पेन्सिलनेच आखून घ्यायचं आहे. तर बघा, सगळ्यात अगोदर आपल्याला हे अंतर किती घ्यायचं आहे, तर बघा इथे अशा प्रकारे आपल्याला अगोदर ना वरनं आणि खालनं अशा 2 लाईनी ज्या आहे ना ते खेचून घ्यायच्या आहे. तर हे बघा अशा प्रकारे, आणि हे बघा खालच्या बाजूने पण सेम आपल्याला तशीच लाईन खेचून घ्यायची आहे. ठीक आहे, अशा प्रकारे या 2 लाईनी. आता इथे तुम्हाला थोडंसं हे जे अंतर आहे ना हे मोठं दिसत असेल, कारण बघा कॅमेरा जो आहे ना तो थोडासा असा तिरका आहे, जो मोबाईल आहे ना तो असा तिरका अशा प्रकारे तिरका ठेवलेला आहे, त्याच्यामुळे हे तुम्हाला मोठं दिसत असेल आणि इकडनं छोटं दिसत असेल. तर हे दोन्हीही सारखं आहे. ठीक आहे, तर आणि आता आपल्याला हे कसं काढायचं आहे ना आपण ते बघूयात. तर बघा अशा प्रकारे या 2 लाईनीतलं जे अंतर आहे हे साधारणतः 2 ते 2.5 किंवा 3 इंच आपल्याला घ्यायचं आहे. ठीक आहे, बघा इथे 2.5 इंच मी घेतलेला आहे, तुम्ही 3 इंचही घेऊ शकता, तुम्हाला किती. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हा जो शब्द आहे तो कुठे बनवलेला असतो तर तेही महत्त्वाचं आहे. तर बघा, जेव्हा डोहाळे जेवण असतं, ठीक आहे, डोहाळ्याचा जो कार्यक्रम असतो, तर तेव्हा जी प्रेग्नेंट बाई असते तर तिच्या ब्लाऊज बॅकनेकला हे डिझाईन नेटवरती बनवलेलं असतं. ठीक आहे, आणि त्याचबरोबर बघा अजून वेगवेगळ्या प्रकारे असतं, तेही मी तुम्हाला येणाऱ्या व्हिडिओमध्ये शिकवणार आहे. तर बघा काही याच्यावरती पाऊल असतात, काही याच्यावरती बघा आता जे ड्रॉइंगचं बरंचसं आलेलं आहे, तर बघा आई आणि बाळ असतं. ठीक आहे, अशा प्रकारे वेगवेगळे असतं, किंवा कृष्णही असतो. तर अशा वेगवेगळ्या प्रकारे असतं. आता आपण हे नाव कसं काढायचं आहे ते बघूयात. तर बघा इथनं आपल्याला हे चालू करायचं आहे. आणि बघा सुरुवातीला ना थोडंसं प्रॅक्टिसची गरज आहे. अगोदर तुम्ही ना साध्या वहीवरती याची प्रॅक्टिस करून घ्या आणि त्याच्यानंतर अशा प्रकारे याच्यावरती लिहून घ्यायचं आहे. हे बघा अगदी सोपं आहे अशा प्रकारे. ठीक आहे, हे झालं की त्यानंतर बघा इथे आपल्याला अशी सरळ लाईन द्यायची आहे आणि त्यानंतर हे बघा स्केल घ्यायची आणि स्केलने शक्यतो स्केलचा वापर करा इथे, म्हणजे आपल्या ज्या लाईन आहे ना ते सरळ येतात. ठीक आहे, वाकड्या तिकडे येत नाही. तर बघा अशा प्रकारे, आणि त्यानंतर ई काढून घ्यायचं आहे आपल्याला. तर बघा अशा प्रकारे हे बघा इथे ई असा काढलाय आणि इकडनं वरती हा जो रफार आहे हा अशा प्रकारे दिलाय. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला हा शब्द जो आहे तो अशा प्रकारे तयार झालेला आहे. आणि बघा खूप सुंदर असा याचा आकार जो आहे ना तो आलेला आहे. ठीक आहे, तर आता आपण या मोत्यांनी बनवणार आहोत. ठीक आहे, तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे घ्यायचा आहे. तुम्ही मोती घेऊ शकता किंवा शुगर बीड्स, आपली स्टोन चेन, कट्स पाईप, काय वाटत असेल तुम्हाला जे आवडत असेल त्याने तुम्ही हा शब्द जो आहे तो बनवू शकता. ठीक आहे, काहीच प्रॉब्लेम नाही, तुमच्या
आवडीने तुम्हाला हे बनवायचं आहे. तर बघा इथे मी फक्त तुम्हाला सिंगल मोत्याने बनवून दाखवणार आहे. तर तुम्ही जेव्हा बनवायला घेताल ना, तर तेव्हा काय करायचं आहे, हे बघा एक तर बघा शुगर बीट्स घ्या. ठीक आहे, शुगर बीट्स घ्यायचे. शुगर बीट्सची एक लाईन करायची. त्यानंतर मोती घ्यायचे, मोत्यांची एक लाईन बनवायची आणि त्यानंतर परत शुगर बीट्स असं करायचं आहे. किंवा बघा शुगर बीट्स आणि स्टोन चेन आणि परत शुगर बीट्स असंही तुम्ही करू शकता. तर बघा धागा हा घेतलाय मी आणि याला गाठ देऊन घेतली. अशा प्रकारे नेहमीप्रमाणे जसं आपण करतो तीच पद्धत वापरलेली आहे, काही इथे वेगळं नाही. आणि बघा इथनं आपल्याला सुरुवात करायची आहे. ठीक आहे, हे बघा इथनं मी आता इथे ही जी लाईन खेचलेली आहे ही पूर्ण नाही घ्यायची आपल्याला. हे बघा इथनं म्हणजे आचा जो आकार आहे ना त्याच्या थोडंसं पुढनं घ्यायचं आहे. आणि हे बघा इथे अगोदर आपल्याला वरच्या लाईनीलाच हे जी मोती आहे ना वरची लाईनीची बनवून घ्यायची. वरची लाईन अगोदर बनवून घ्यायची आणि नंतर बाकीचं जो आपल्याला नंतर बनवायचं आहे. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे आपल्याला हे मोत्यांनी बनवायचं आहे. ठीक आहे, तर मी मोती घेतलेले आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तुम्हाला आवडेल ते तुम्ही इथे घेऊ शकता. तर बघा आणि दोन दोन मी तुम्हाला आपलं जे बेसिकचं जे क्लास होते ना त्यामध्ये तुम्हाला शिकवलेलं आहे की आपल्याला दोन दोनच हे घ्यायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे दोन दोनच आपल्याला स्टिच करायचे आहे. आणि बघा अशाच प्रकारे आपल्याला हे कंप्लीट करून घ्यायचं आहे. तर बघा तुम्ही इथे फक्त मोत्याने नाही तर अजून मी तुम्हाला इथे एक लाईन शुगर बीट्सची घ्यायची आणि त्यानंतर कॉट्स पाईप अशा प्रकारे वेगवेगळ्या किंवा बघा आपले कलरचे जे शुगर बीट्स आहे तेही तुम्ही इथे वापरू शकता. त्यानेही खूप सुंदर असं वर्क हे बनवता येतं. ठीक आहे, नाही थोडंसं वाका आकार जो आहे तो होतो इकडे तिकडे, परंतु आपण जेव्हा दुसरी लाईन घेतो ना तेव्हा शुगर बीट्सची लाईन पहिली जी आहे ती परत सरळ होते. ठीक आहे, हे तुम्ही अनुभव घ्या आणि बऱ्याच ताईंना अनुभव आलेलाही असेल. ज्या वर्क करतात ना, वर्क करायला शिकलेला आहेत त्यांना नक्कीच हा अनुभव आलेला असेल. तर बघा ही लाईन जी आहे मी ही कंप्लीट करून घेते आणि नंतर आपला हा आकार बघूयात. तर बघा आता इथे मी ही पूर्ण लाईन बनवून घेतली आणि इथे गाठ देऊन पॅक करून घेतलेला आहे. आता ही लाईन आपली पूर्ण झाली की त्यानंतर आता आपल्याला इथनं चालू करायचं आहे. बघा हे बघा इथून आपल्याला हे चालू करायचं आहे आणि बघा अशा प्रकारे हे स्टिच करून घ्यायचे आहे. ठीक आहे, सेम आपल्याला हीच पद्धत वापरायची आहे जशी आपण वरती लाईन बनवलेली आहे. आणि याच्या अगोदरही मी तुम्हाला आपलं जे बेसिक वर्क शिकवलेलं आहे, मी तुम्हाला बेसिक अरीवर्क त्यामध्येही मी तुम्हाला हे जे मोती आहे हे लावायला शिकवलेलं आहे आणि अतिशय सोपी पद्धतीने मी तुम्हाला शिकवलेलं आहे. तर ज्यांनी कुणी आपले बेसिक क्लास नसेल बघितले तर तेही नक्की बघा, म्हणजे तुम्हाला हे जे मोती, शुगर बीट्स, कट्स पाईप हे जे काय असेल ते तुम्हाला पटकन ते लावता येतील. ठीक आहे, आणि बघा अशा प्रकारे आता जसा जसा आपला आकार आहे ना तसं तसं आपल्याला हे सुई जी आहे घालत चालायचं आहे, म्हणजे आपले जे मोती आहे ना ते तसे तसे व्यवस्थित लागले जातात. आणि बघा हे जे मोती आहे ना हे एकमेकांना चिटकलेले असतात. ठीक आहे, तर ते आपल्याला थोडेसे बघा जी लाईन आहे किंवा सुईमध्ये आल्यावरती हे थोडेसे अशा प्रकारे थोडे घासून घेतले की ते जॉईंट आहे ना ते निघून जातात. किंवा बघा आपल्या ज्या माळा असतात तर माळांमध्येही तुम्ही थोडंसं कटरने हे केलं तर तिथे पण निघून जातात. ठीक आहे, आणि बघा अशा प्रकारे इथे बघा आता इथे कसं लावायचं आहे हे खूप महत्त्वाचं आहे. इकडे व्यवस्थित बघायचं आहे, त्याच्यामुळे मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की व्हिडिओ जो आहे ना तो शेवटपर्यंत बघत जा, म्हणजे तुमच्याही लक्षात येतं. तर बघा आता इथे अशा प्रकारे मी हे बघा इथे अशा प्रकारे हे घालून घेतलंय. तर बघा मोती आहेत त्याच्यामुळे थोडेसे जाड आहेत आणि त्याच्यामुळे जो आकार आहे त्याच्या पुढे थोडंसं पुढे आलेलं आहे. तर काहीही प्रॉब्लेम नाही, थोडंफार मागे पुढे झालं तर काहीही होत नाही. ठीक आहे,
हे बघा अशा प्रकारे। ठीक आहे, आता हे झालं की काय करायचं, आपल्याला इथे गाठ पूर्ण पॅक देऊन घ्यायची आहे। का द्यायची आहे, कारण आपला जो मागचा आकार आहे ना तो चुकू नये यासाठी इथे आपल्याला व्यवस्थित गाठ देऊन घ्यायची आहे। ठीक आहे, आता हा आकार झाला, तिथे गाठ देऊन झाली की हे बघा इथनं चालू करायचं आहे। हे बघा इथनं परत आपल्याला हे चालू करायचं आहे। हे बघा इथे मी सुई घातली, जो हा मोती आहे ना हा सोडून द्यायचा आणि इथे आपल्याला सुई घालायची आहे। हे बघा सुई घालून खालचा धागा वरती काढायचा बघा अशा प्रकारे। आणि गाठ पण कशी दिलेली आहे ते पण मी तुम्हाला दाखवलेलं आहे। आणि बघा आता आपल्याला इकडं खालचा जो आकार आहे ना तसं तसं आपल्याला परत आता फिरवत घ्यायचा आहे। ठीक आहे, खालच्या आकारावरती। तर हे बघा खालचा जो आकार आहे ना तसंच आपल्याला मोती घालून आपल्याला आकार बनवून घ्यायचा आहे। आणि हे बघा सुईमध्ये मी परत मोती भरून घेतलेत आणि हे आपल्याला पूर्ण खाली जे आहे ना वर्क करून घ्यायचं आहे। जसं जसं आपला खालचा आकार फिरलेला आहे तसं तसं आपल्याला सुई पण फिरवायची आहे, वर्क पण आपलं जसं जसं फिरवून घ्यायचं आहे आपल्याला। बघा बरोबर मोत्यांना आकार जो आहे ना तो पडतो, आपण जसं जसं सुई फिरवून घेतली ना तसं तसं त्या मोत्यांना आकार पडतो। ठीक आहे, तर हे बघा आणि हे जे मोत्यांचं वर्क आहे ना हे खूप सुंदर दिसतं। तर बघा मी रिंग जी आहे ना ती थोडीशी फिरवून घेतली, म्हणजे आपला आकार जो आहे ना तो चुकू नये यासाठी। आणि जे आपलं मोत्यांचं फिनिशिंग आहे तेही व्यवस्थित यावं। बघा आपल्या सुईने जेव्हा आपण बनवतो ना तेव्हा मोत्याचं फिनिशिंगही व्यवस्थित येतं आणि आकारही व्यवस्थित येतो, चुकत नाही। ठीक आहे, तर तीच सेम आपल्याला तसंच करायचं आहे। जसं जसं आपल्याला सोयीचं पडेल तशी तशी रिंग फिरवून घ्यायची आहे, किंवा स्टँड फिरवलं तरीही चालतं, काही प्रॉब्लेम नाही। आणि दोन दोनच आपल्याला घालायचे आहे, जास्त जर त्यामध्ये आला तर परत आपल्याला मागे खेचायचे आहे। ठीक आहे, कारण जास्त जर आलं तर मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की तिथे झोळ पडतो। ठीक आहे, तर बघा आता इथे एकच मोती बसणार आहे, बघू आता किती बसतात, टाकून बघते अगोदर। एक बसला तर एक वरतीच गाठ देऊन पॅक करणार आहे, आणि जर नाही एकच बसतो त्याच्यामुळे आता मी इथे गाठ देऊन पॅक करून घेणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे आपल्याला हे व्यवस्थित चेक करायचं आहे, म्हणजे आपलं डिझाईन खराब होणार नाही। तर आता इथे का जास्त खाली जायचं नाही, आपण दुसराही टाकला असता, अजून एकही इथे जो मोती आहे ना तो टाकला असता, परंतु काय आहे ना आपला इथे आकार जो आहे ना तो थोडीशी तिथे पण आपल्याला मर्यादा असते आकाराला पण। ठीक आहे, जास्त जर आपण खाली घेतला असता तर तो जास्तच आकार खाली गेला असता आणि व्यवस्थित दिसला नसता। ठीक आहे, आणि इथे बघा आता आपल्याला ही गाठ देऊन पॅक करून घ्यायचं आहे। तर हे मी तुम्हाला नेहमीच सांगत असते, आणि जागोजागी आपण गाठ जर दिली ना तर काय होतं आपलं वर्क जे आहे ना ते खराब होत नाही। ठीक आहे, तर बघा आपला जो आकार आहे ना हा अशा प्रकारे आलेला आहे, बघू शकता। तर आता इथनं आपल्याला हे चालू करायचं आहे। बघा हे बघा आता हाच धागा जो आहे ना आपल्याला पुढे घ्यायचा आहे। ठीक आहे, हाच धागा आपल्याला पुढे घ्यायचा आहे, आणि हे बघा इथनं आपल्याला हा धागा वरती काढायचा आहे। बघा अशा प्रकारे, आणि इथे पण आपल्याला ही लाईन जी आहे ना ती पूर्ण करून घ्यायची आहे। तर या लाईनीत पण किती बसतात ते आपल्याला चेक करायचं आहे अगोदर, आणि तेवढेच आपल्याला इथे बसवायचे आहेत। तर बघा इथे 4च बसलेले आहे, 4 बसले, आणि आता मी इथे ही गाठ जी आहे ना तिथे देऊन घेणार आहे। ठीक आहे, बघा आता इथे आपण खूप गाठी दिलेल्या आहेत आणि आपल्याला ते देणं महत्त्वाचंही आहे, कारण आपलं जे वर्क आहे ना ते खराब होऊ नये यासाठी। ठीक आहे, तर गाठ देणं गरजेचंच आहे। आता इथनं आपण सुरुवात केली, तिथे गाठ देऊन घेतली, धागा तोच आपल्या पुढे कंटिन्यू केलेला आहे। ठीक आहे, कट वगैरे काहीही मी केलेला नाही, कुठेही कट केलेला नाही धागा। एकदा हे बघा इथनं चालू केला की हे बघा इथनं चालू केला की कुठेही धागा कट करायचा नाही, फक्त आपल्याला वेळोवेळी गाठ देऊन घ्यायची आहे। तर बघा हे बघा अशाच प्रकारे आपल्याला हे पुढे कंटिन्यू करायचं आहे, बघू शकता व्यवस्थित। आणि हे बघा आता इथे आपली ही मध्येच लाईन आलेली आहे, तर तिथे पण आपल्याला व्यवस्थित, कारण तिथे काय होतं ना वाकडं होऊ शकतं। तर बघा ती मध्ये घेतली मी, 2 मोत्यांच्या मध्ये ती लाईन घेतली, आणि हे बघा अशा प्रकारे, कारण ते 2 मोत्यांच्या मध्ये लाईन घेतल्यामुळे काय झालं
तो मोती तिथे अडकला नाही आणि आपलं वर्क जे आहे ना ते वाकडं झालं नाही, किंवा ते बघा वाकडं झालं असतं जर मोती जर आला असता मध्येच तर. ठीक आहे, तर असं आपल्याला इथे ज्या छोट्या छोट्या बघा पूर्ण जी लाईन आहे पूर्ण निसटून गेली. तर बघा मी ही लाईन कंप्लीट करून घेतली आणि इथे गाठ देऊन घेतली. त्यानंतर बघा सेम तीच पद्धत इथे पण वापरली. इथनं धागा काढला, मोती भरून घेतले आणि इथं आल्यावरती गाठ देऊन घेतली. ठीक आहे, सेम तीच पद्धत वापरली आणि पुढे पण आपल्याला सेम तीच पद्धत कंटिन्यू करायची आहे. तर बघा इथनं आता हा धागा जो आहे ना वरती काढलाय आणि त्यामध्ये आपले हे जे मोती आहे हे भरून घ्यायचे आहे आपल्याला. ठीक आहे, तर बघा आता ही जी लाईन आहे ना ईची, तर तिथपर्यंत किती मोती बसतात ते पण खूप महत्त्वाचं आहे. तर बघा मी इथे 3च बसवणार आहे. ठीक आहे, तर हे बघा अशा प्रकारे इथे 3 मोती जे आहेत ते आपले व्यवस्थित बसतील आणि आता असा आकार आपल्याला इथे फिरवून घ्यायचा आहे. तर बघायचं आहे अजून एक चेन टाकून घ्यायची आहे इथे, आपला आकार बिघडू नये त्यासाठी. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे मी एक चेन टाकली, त्यानंतर अजून एक चेन टाकली, म्हणजे आपला हा जो आकार आहे इकडे फिरवल्याने बिघडणार नाही त्यासाठी. ठीक आहे, तर बघा आता थोडंसं मी ही जी रिंग आहे ना ही थोडीशी फिरवून घेते आणि हे बघा अशा प्रकारे आपल्याला हे फिरवत फिरवत आपला जो आकार आहे तो आपल्याला व्यवस्थित बनवून घ्यायचा आहे. तर हे बघा, आणि बिघडणार नाही याची पण आपल्याला काळजी घ्यायची आहे. बघू शकता हे बघा अशा प्रकारे, हे बघा सेम तीच पद्धत आपल्याला इथे वापरायची आहे. तर बघा, आणि मी तुम्हाला प्रत्येक वेळेस सांगत असते की आपल्याला जसं जमेल तशी आपली रिंग जी आहे ती फिरवून घ्यायची आहे. तर माझ्यासारखं मी पण जसं जसं मला जमेल ना तसं तसं रिंग किंवा स्टँड फिरवून घेत असते. तर तीच पद्धत आपल्याला वापरायची, म्हणजे बघा आपला जो आकार वगैरे आहे ना ते बिघडत नाही त्यासाठी, बाकीचं काही नाही. तर हे बघा सेम आपल्याला हीच पद्धत वापरून आता हे कंटिन्यू करायचं आहे. फक्त आता इथे हा जो छोटा गोल आहे ना तिथं कसं करायचं ते मी दाखवते, त्यासाठी हा व्हिडिओ जो आहे ना हा कंटिन्यू करत आहे. तर कारण ते खूप महत्त्वाचं आहे आणि छोटीशी जागा आहे त्याच्यामुळे महत्त्वाचं आहे. ठीक आहे, सगळ्यांनाच जमेल असं नाही, बऱ्याच ताईंनाच जमेल पण बऱ्याच ताईंना जमणारही नाही, त्यामुळे ते दाखवणं हे खूप गरजेचं आहे. तर हे बघा अशा प्रकारे हे कंटिन्यू करायचं आहे. आणि मी साधा धागा घेतलेला आहे. बऱ्याच ताई अशा कमेंट करता, मी जेव्हा आपला जो जरीचा थ्रेड आहे ना तेव्हा बऱ्याच ताई कमेंट करता की साध्या धाग्याने जर वर्क केलं तर चालेल का. आणि जेव्हा मी साध्या धाग्याने वर्क करून दाखवते तेव्हा बऱ्याच ताई कमेंट करतात की हे तुटणार नाही का. तर मी तुम्हाला याच्या अगोदर बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की हा जो साधा धागा आहे तो कसा वापरायचा, काय वापरायचा, बेसिक जे क्लास आहे ना त्यामध्ये पण मी सांगितलेलं आहे. तर हा आपल्याला खूप जपून वापरायचा आहे आणि हा धागा जो आहे ना हा तुटतो. तर आपली जेव्हा खूप प्रॅक्टिस होते ना तेव्हा आपल्याला याचं वर्क करायचं आहे, याने वर्क करायचं आहे, तोपर्यंत आपल्याला याने वर्क करायचं नाही. तर जेव्हा आपलं खूप प्रॅक्टिस करायची आहे अशा कापडावरती बघा, साधा कॉटनच्या ब्लाऊज पीसवरती खूप प्रॅक्टिस करा अगोदर साध्या ब्लाऊजने वर्क करायची आणि त्यानंतर आपला जो मेन ब्लाऊज पीस असतो त्यावरती त्यानंतर वर्क करायचं आहे. कारण बघा याने बऱ्याचदा तुटतो. ठीक आहे, तर त्यासाठी, आणि तुटू नये, जर तुटलाच धागा मध्येच तर काय करायचं आहे हेही मी तुम्हाला सांगितलेलं आहे एका व्हिडिओमध्ये. तर परतही सांगते आता, वेळ आहे त्यामुळे. तर कसं आहे ना, हा जर धागा तुटला तर बघा थोडंसं मागे जाऊन थोडेसे मोती जे आहे ना ते काढून आपल्याला गाठ देऊन घ्यायची आहे तिथे.
आणि त्यानंतर पुढे परत कंटिन्यू करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे. कारण बऱ्याचदा कमेंट्स येते की मध्येच धागा जर तुटला तर मग काय करायचं. ठीक आहे, अजूनही येतातच, कारण पहिले जे व्हिडिओ बघितलेले नसतात आणि आता नवीन जे सबस्क्रायबर असतात ना, तर अशा प्रकारे कमेंट्स येतात. तर त्यामुळे मी हे सांगितलं. तर बऱ्याच ताई असंही म्हणतात की परत परत तुम्ही आम्हाला तेच सांगता. तर बघा, तर हे बघा, हा आकार जो आहे ना, हा अशा प्रकारे आपल्याला हे फिरवून घ्यायचा आहे. हे बघा, अशा प्रकारे व्यवस्थित हा आकार जो आहे ना, हा आपण हे बघा अशा प्रकारे गोल आकारामध्ये हे फिरवून घ्यायचे आहे. आणि तसे आपल्याला हे बघा अशा प्रकारे, म्हणजे आपला जो आकार आहे ना ईचा, तो व्यवस्थित आणि सुंदर दिसेल. हे बघा अशा प्रकारे. आणि बघा, आता इथे अजून एक मोती बसेल, तर मी अजून एक मोती इथे बसवते. तर हे बघा, आता इथे एकच बसेल, बघू किती बसतात. तर बघा, बसवले तर दोनही बसतील. बघू आपण किती बसतंय. तर बघा, इथे आता एकच बसवते, कारण बघा दोनही बसेल बसवले तर. परंतु दोन कसं आहे हे बघा, तर थोडासा अंतर राहिला तरी चालेल, कारण दोन जर बसलं तर त्याचा आकार जो आहे ना तो बिघडेल. त्यामुळे दोन नाही बसवत. आणि बघा, आता इथे गाठ वगैरे नाही देत. आता हे बघा, या दोन मोत्यांच्या मधनं मी इकडे एक चेन देऊन घेते. हे बघा अशा प्रकारे. ठीक आहे, हे बघा दोन मोत्यांच्या मधनं चेन देऊन घेतली. आणि परत आपल्याला हे दोन जे मोती आहे ना ते स्टिच करून घ्यायचे आहे. हा जो खालचा आकार आहे ना इथे, ठीक आहे, अशा प्रकारे. हे बघा, अशा प्रकारे खालच्या आकाराला आपल्याला हे दोन मोती जे आहे ना ते स्टिच करून घ्यायचे आहे. तर बघा, हे बघा पुढे परत मी हे दोन मोती लावून घेतले. आणि अजून इथे हे बघा अजून एक मोती इथे लावून घेते, म्हणजे आपला आकार जो आहे ना तो व्यवस्थित दिसेल. ठीक आहे, अजून एकही लावला तरीही छान दिसेल, परंतु एवढंच व्यवस्थित दिसेल. हे बघा, आणि इथे आता आपल्याला गाठ पॅक करून घ्यायची आहे. हे बघा, तर आपण हा जो ई चालू केला ना तेव्हा फक्त इथेच एक गाठ दिलेली आहे. बघा, पहिल्यापासून इथनं आपण चालू केला तर इथेच गाठ दिली, इथे कुठेही आपण गाठ दिलेली नाही. आता बघा, इथे गाठ देऊन झाल्यानंतर इथनं आपल्याला हा जो धागा आहे हा वरती काढायचा आहे. बघा, इथे खालच्या बाजूने गाठ देऊन घेतली आणि वरच्या बाजूने आता परत आपला हा आकार आहे ना, इथे आपल्याला हा जो धागा आहे ना हे बघा काढून घ्यायचा आहे वरच्या बाजूने. हे बघा, अशा प्रकारे. बघा, इथे आता हे थोडेसे मोती लावून घेते अजून, म्हणजे आपला आकार जो आहे तो व्यवस्थित दिसेल. तर अशा प्रकारे हा पूर्ण जो आकार आहे ना इथे मी हे मोती लावून घेते. ठीक आहे, तर बघा अशा प्रकारे मी इथं हे मोती लावून हे बघा इथे गाठ देऊन पॅक करून घेतलेला आहे. ठीक आहे, तर अशा प्रकारे मी तुम्हाला इथे आई शब्द कसा बनवायचा अरीवर्कने, आपले जे मोती आहे ना याने, तर याची अगदी सविस्तर आणि डिटेलमध्ये माहिती दिलेली आहे. तर बघा, यानेच हे वर्क जे आहे ना हे सुंदर दिसतं बाकीचे वर्कपेक्षा. तर हे आपल्याला नेटवरती बनवायचं असतं आणि खूप सुंदर दिसतं बनवताना. तर अशा प्रकारे हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल तर आपल्या व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. परत भेटूया आपण आपल्या अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.